आणली आहे बंदूक इथं प्रबुद्ध नगर मध्ये. हे उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक. हा पोरगा जो बंदूक ताणणारा ही बंदूक आहे, हे ताणत होते समाधान आयरनवर. हाय तो पोरगा पाय काढ रे. हे समाधान आयरे गागू नको तू, गागू नको. हे लोक आहे जे त्यांचे साथी समर्थक कोण येते त्याचे, हे लोक आहेत ते, हे पोरं हे साथी आहे त्याचे. हे म्हणताय त्याला सोडा, काय ते बसून बघू. सामाजिक कार्यकर्ते 2 मिनिटं मी एक पोलिसांना फोन करतोय. थोडा ना 2 मिनिटं लाईव्ह बंद होईल. आले का पोलिस? फोन धर रे. धरला ही बंदूक फायटर आणि बंदूक माझ्यावर ताणली. मी त्याला म्हटलं शिव्या नको देऊ, माझा चोदला शिव्या नको देऊ. माझ्या पुतणीचा वाढदिवस होता, माझ्या पुतणीचा वाढदिवस होता म्हणून आला भाऊ शिव्या देऊ नको चौकात. कोण? माझ्या थोबाडीत मारली त्यांनी, माझ्या थोबाडीत मारली, माझ्या थोबाडीत मारली त्यांनी. मेरी चावी टूट गई. कहाँ गई मेरी चावी? हाँ 100 की चावी टूट गई. टूट गई पण हेगी ना की आगलो की नाही ना, वो टूटे ना. आपण गेले होणे देखील भेटले बंदूक नेली ना पुढं. कोण आहे बँचोत बंदूक उगार राहिले काचावर? नाही हे गाडी जाऊन बसा कोणतरी. गाडी जाऊन बसा काकन त्यांना सांग कोण आहे बँचो त्याच्या आईचा टन्ना. आणि हे लोंडे गटवाले ते पोरं होते बरं का, सगळे त्यांच्या याला हे होते ना. बंदूक ताणून राहिले उमेदवारांवर. ही प्रबुद्ध नगर मध्ये लहान लहान पोरं बंदूक घेऊन फिरू राहिले. त्याला कोणाचं पाठबळ आहे? काही लक्षात ठेव. दहशत बंदूक तुमच्या नारळाची बंदूक आहे, ध्यानात ठेव. नारळाची बंदूक आहे. एक लक्षात ठेव. त्याला जमा ध्यानात ठेवा. दहशत चालणार नाही, दहशत चालणार नाही. बंदूक प्रबुद्ध नगर मध्ये बंदूक. मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसाला आलो, फक्त शिवीगाळ करू नको म्हटलो त्याला. शिवीगाळ करू नको म्हटलो, तो बंदूक काढू राहिला माझ्यावर. नारळाचे लोक वाचवायला कसं त्याला? हो तिच्या बरोबर आहे ना, कमीत कमी 10-12 जण होते. सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले, सगळे नारळाचे होते. म्हटलं शिवी नको देऊ, मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसाला आलोय. लगेच नाही का त्यांनी मला बंदूक काढली. आई घालायला असं वळून घेतलं सगळं. आणि सगळ्यांना ते नारळ लावलेले पोरं आले होते बरं का वाचवायला. सगळ्यांचे व्हिडिओ आहे आमच्याकडे, लाईव्ह आहे आमच्या फेसबुकला. काय सांगताय काय चालू आहे? प्रत्येक तू मध्ये बोलू नको, नाही करत. तू मध्ये बोलू नको, तू मध्ये बोलू नको, तू मध्ये बोलू नको. मी बोलतोय तिच्या आईचा दाना तिच्या. माझ्यावर बंदूक टाकतो काय? कोणी दिली रे बंदूक तुझ्याकडं? आता दिले ना बंदूक. बंदूक कोणी दिली? त्याच्याबरोबर कमीत कमी 10-15 पोरं होते तिथं. आणि त्यांनी नारळाचं सिंबल लावलं होतं खिशाला. त्याला बिचारा आई घालायला. चल तुम्ही जाऊ द्या, आई मिळते, जाऊ दे तुम्ही. चला तुझ्या आईचा दानच होता तुझ्या आईला. चला दादा कोण चला. हा ती चावी हरवली आणि तुझी तुटली. हा तुटली. दुसरी चावी आण घरून. हा जा पटकन लगेच. चल. हा फोन घ्या, तुमचा फोन. तुमचा फोन तुम्ही. हा माझा फोन. हे बघा त्याच्याबरोबर कमीत कमी 10-15 पोरं होते. मला प्रत्येकाचं नाव माहित नाहीये, सगळे नाव त्याला विचारा. हा बंदूक आणतो काय माझ्यावर? बंदूक फक्त लोकांना घाबरवण्याचा प्रश्न आहे. तिला नकली असतो का काय असतो? तो पिंट्या गोवर्धनेचा पोरगा माझ्यावर बंदूक कानून राहिला. त्याला म्हटलं भाऊ आम्ही नाही का बड्डेला आलोय, मी तर शिवीगाळ करू नको, पायी पाहुणे. माझ्या पुतणीचा वाढदिवस आहे. माझ्या पोलीस स्टेशनला जाण्यानंतर ध्यानात ठेवा, दहशत पसरवणारे लोक. ओला घेऊन या, ओला. तुम्ही इकडे या खाली.
तू जा, मी बघतो. मी येतो गाडी. चावी तोडली तिथं पडला. भेटली का? 12 जानेवारीला पुतळीचा वाढदिवस राहतो. म्हटलं आता ह्याच्या रॅली संपली तर जाऊ. हो अण्णा चला तुमची गाडी बोलवून घ्या. बोलवतो. बोलवा. पण इथं नाही का 10-15 पोरं पोलीस आले म्हणून पळाले. ना बाबा कशाला यार तुम्ही. एकाची दहशत संपत नाही तर दुसऱ्यांची लगेच चालू पोरांची. मी लाईव्ह बंद करतोय. मी